एका दिवसासाठी मूर्ख बनायचं असेल तर एप्रिल फुल आहे आणि 5 वर्ष मूर्ख बनायचं असेल तर कमळाचं फुल आहे. काही काही लोकांजवळ डिग्री नाही आहे तरी प्रधानमंत्री झाले. चाय वाले बाबू को चाय लेके डूबेगी, अगर चाय से बचेंगे तो गाय लेके डूबेगी. हॅलो, पुरे फोकस तोंडावर येऊन राहिले माया. याच्यावर फोकस मारा पहिले. हे जे बसले आहे ना समोर याच्यावरचा फोकस सुरू करा बरं. मी नाही दिसलो चालते कारण मी पंढरीचा विठ्ठलचा सावडा. हो, आता जर लाईट बंद आहे बरं झालं. एवढे मोठे फोकस लावले. आमच्या रवींद्र दादाचं आणि अमर भाऊचं माझ्यावर लयच प्रेम आहे. एवढा काढा असून त्याने माझा गोरा फोटो छापला बॅनर मध्ये. जे लोक उभे आहे निवडणुकीला वेळ आहे अजून. तुमच्या खात्यात 15 लाख याचे आहे काय? हो, एका दिवसासाठी मूर्ख बनायचं असेल तर एप्रिल फुल आहे आणि 5 वर्ष मूर्ख बनायचं असेल तर कमळाचं फुल आहे. तुम्हाला ठरवायचं आहे. आणि हा क्रांतिकारी विचारांचा कार्यक्रम आहे, गौतमी पाटीलचा कार्यक्रम नाही. शिट्ट्या वाजू नका. हा क्रांतिकारी विचारांचा कार्यक्रम आहे. अश्वदा नावाच्या मुलीनं सुंदर डान्स केला. मला म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं. एक काळ होता की गावाच्या वेशीवर आम्हाला ठेवल्या जात होतं. पण आज आमचे रवींद्र भाऊंसारखे लोक सुटामुटात आले. अमर भाऊंसारखे लोक सुटामुटात आले. आमच्या अश्वदाताईंनी छोट्या चिमुकलीनं एवढा सुंदर डान्स केला. आमच्या दिव्याताई शिंदे अख्ख्या सिंहगड कॉलेजच्या विरोधात भिडून गेल्या. गोपाल गांगवे नावाचे कवी म्हणतात की कोरले पहाड लेण्या हसू लागल्या. काय म्हणते बाबासाहेबांच्या जीवनाचा आशय घेऊन की कोरले पहाड लेण्या हसू लागल्या. आजवर दुःखितांचे डोळे पुसू लागल्या. पुन्हा फुलांनी फुलायला सुरुवात केली. अत्तराच्या संगतीला पिढ्या पुसू लागल्या. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आपल्या या समाजाला, आपल्या या कर्तृत्वाला लाभली. आणि सगळ्यात आधी काल घाटकोपर मध्ये राष्ट्रीय समलैंगिक संघाची रॅली निघाली होती आरएसएसची. आणि त्यांची रॅली अडवण्याचं काम आपल्या जिगरबाज भीमसैनिकांनी केलं. आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर आमच्या दिव्याताईंसाठी एकदा आणखी जोरदार टाळ्या होऊ द्या. सिंहगड कॉलेजचा तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहिले असेल. पुण्यामध्ये अख्खं भ्रष्टाचारी प्रकरण त्यांनी बाहेर आणलं. आणि प्रेम बिराडे नावाचा मुलगा ज्याला 40 लाख रुपयांची नोकरी हे परदेशामध्ये लागली. पण एक मोठे नावाच्या महिलेनं कोणतं मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कॉलेजची ते काय होती प्रिन्सिपल. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटं कापली होती. त्याच्यातले 2 बोटं राहिली. एक भीमा कोरेगावच्या दंगलमध्ये सापडलेला तो मिलिंद एक बोटे. आणि ही दुसरी तिचं नाव काय आहे निवेदिता एक बोटे. पण प्रेम बिराडे सारख्या पोराचं सुद्धा आपण टाळ्या वाजून स्वागत करायला पाहिजे. आणि या ठिकाणी जमलेल्या अजूनही काही लोक जर बडबड करत असेल तर मी काही तुम्हाला कथा सांगायला आलो नाही. एक होता राजा त्यानं खाल्ला भजा, मग काय सांगता रिकाम्या जागा भरा. मी काही इतिहास सांगायला आलो नाही कारण दादांनी सांगितलं की आमच्या चळवळीचं काय झालं की तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली. सिंहवानी डरकाळीची बंद आरोडी केली. कावडे कालचे ते झालं बेलगाम पुन्हा. पण भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. आज आपल्याला पेटून उठण्याची गरज आहे. आपल्याला लोकांना सांगण्याची गरज आहे कि सिर्फ आंदोलन प्रदर्शन और जुलूस निकालने से क्या होता है. अरे इससे यह सिद्ध होता है कि हम मरे नहीं, हम जीवित है और अटल है, मैदान से हटे नहीं. हे आपल्याला इथल्या मनोवादी व्यवस्थेला सांगायचं आहे. आणि तोच भीमी विचारांचा पाईप तेच सांगण्यासाठी तुमच्या या दुर्गापूर गावामध्ये आलेला आहे. आपल्याला किती वेळ आहे दादा बोलायचं आहे मला? भरपूर आहे नाही. कायदा आपल्या बापानं बनवलाय तर आपल्याला कायद्यात राहायला लागेल ना. अर्धा ते पाऊण तास माझं प्रबोधन आहे. पण कान देऊन ऐका नाही तर नडी फुंक दिले सुनारे निकडून तिकडून गेल्यावारे. वक्ता आला गोविंदा पोलाड नावाचा बाईले सवय असते. माय 25 वर्षाचा होता. दुसऱ्या दिवशी जाते ना आपशीवर भरणं भरायला. 25 वर्षाचा होता आणि माईचं पोट्ट
पांठेल्यावर दिसते मा ह्या चर्चा त्याच्या सुरू, पण सांगितला काय म्या हे लक्षातच नाही राहत. म्हणून आपण लोकांचे धंदे झाले प्रबोधन करायचे, लोकांना प्रबोधन घेऊ 40-40, 50-50, 1-1 लाख रुपये घेतले. आपण बिचारे 300 रुपये रोजाना धान कापायला जातो. कित्येक पिढ्यांपासून आपण ऐकायला येतो, पण आपलं ऐकायचं काम राहिलं, त्याचं सांगायचं काम राहिलं. काही लोक 2-2 लाख रुपये कार्यक्रमाचे घेते, पण आपले 2 एकराचे 4 एकर झाले काय हो? नाही झाले. म्हणून जे सांगून राहिलो ते कामाचं आहे, ते ऐका. आणि एकदा पुनश्च आमच्या अमर भाऊ साठी, आमच्या रवींद्र दादासाठी जोरदार टाळ्या उद्या करू सुरू. या संपूर्ण भारतीय देशाला शांतीचा आणि क्रांतीचा महान संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, ज्यांच्याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की हाती न घेता तलवार, काय म्हणतात म्हणा, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, असे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, ज्या मातेनं या संपूर्ण भारतीय देशाला संस्काराचा महान मेरू प्रदान केला, ज्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आणि वामनदादा कर्डक नावाचे महाकवी ज्या महापुरुषाविषयी लिहितात की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान. काय म्हणते? शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. भांडणं करत होते काय? नाही 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 नाही. आता शनिवार वाड्यामध्ये नवीन प्रकरण झालं, आपलेच लोक बुरखा घालून बसवले आणि यानं नमाज वाचला म्हणते. तिथं ज्या शनिवार वाड्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्यामध्ये मुस्लिम समाजाला नमाज वाचायची परवानगी दिली, एवढे महान आमचे छत्रपती शिवाजी महाराज, आणि हिंदू मुस्लिम करून राहिले. वामनदादा म्हणतात की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, काड्या राती तडपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान, असाच माझा राजा होता माणुसकीची खान. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि ज्या महात्म्यामुळं माझ्यासारखा, मी काही अंबानीचं अदानीचं पोरगा नाहीये, मी 2 एकर कास्तकाराचं 2 एकरा कास्तकाराचं पोरगा आहे. आणि तुम्हाला वाटन हा आला असाच बोलून राहिला, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे काकू. I am a mechanical engineer by profession, passed out from बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम फ्रॉम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर. आणि माझ्यावर डिग्री आहे. काही लोकांजवळ डिग्री नाही आहे, तरी प्रधानमंत्री झाले. चाय वाले बाबू को चाय लेके डूबेगी, अगर चाय से बचेंगे तो गाय लेके डूबेगी. नोटबंदी जीएसटी से भी बच जाए पर हम गरीबों के माओ की हाय लेके डूबेगी, याद रखना. पण हा बोलण्याचा विश्वास ज्या महात्म्यामुळे मला लाभला. काही लोकांना सवय असते, प्रत्येक गावात बीबी असते. कोणाचं घरकुलच अडवण, कोणाचा पगारच थांबवण असते ना बीबी. तुमच्या गावातली गोष्ट नाही, तुमच्या गावातले लोक चांगले आहे. दुर्गापूर मधले मला माहित आहे ना, दुर्गापूर मधले लोक दारू पित नाही. असं कोण म्हणता? हसून राहिले बॉय. अमर भाऊ कसं सत्य सत्याशी मन केले बॉ, ही मानिले नाही भाऊ म्हणता. दुर्गापूर मधले लोक दारू पिते का जी? दुर्गापूर मधले लोक दारू पित नाही. दुर्गापूर मधले लोक तंबाखू खात नाही, खर्रा खात नाही, मावा खात नाही. दुर्गापूर मधल्या बाया निवडणूक आल्यावर 500 रुपयात 1000 रुपयात मतदान विकत नाही, डायरेक्ट 5000 रुपये घेतात. दुर्गापूर मधल्या बाया इलेक्शन आल्यावर आपल्या घरात किराण्याचे झोरे भरून घेत नाही, रवा साखर घेत नाही. दुर्गापूर मधल्या बाया इलेक्शन आल्यावर साडी घेत नाही. तुमच्याकडली गोष्ट आहे काय? नाही, माझ्याकडली गोष्ट. माझ्या गाव दूर आहे ना. एका गावात बाया टेम्पे घेऊन उभ्या झाल्या होत्या कार्यक्रम घेऊन. कार्यक्रम आमच्याच गावाविषयी बोलून राहिला म्हणते. पण असं तुमच्या गावातले लोक चांगले आहे. मला बाबासाहेबांचा विचार तुमच्या गावामध्ये दिसला. पण ज्या महात्म्यामुळं माझ्यासारखा 2 एकरा कास्तकाराचं पोरग, मी महाराष्ट्रातला तरुण एकमेव असा कवी, हा माझा मोठेपणा नाही, पण ज्या महात्म्यामुळे मी घडलो. आता काही लोकांना वाटन
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आहे तर बोलायला आलेला पोरगा हा बौद्ध समाजाचा आहे का बुवा? मला सांगितलं ना बीबी असते गावात. बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, माई जात नाही मा धर्म नाही. बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, संविधानाशिवाय कुठला भारत महान सांगू, आणि डोक्यात भीम माझ्या रक्तामध्ये शिवाजी, याहून श्रेष्ठ कुठली खानदान सांगू. काही काही लोकांना सवय असते की बौद्ध समाजाचा कार्यक्रम आहे तर बोलायला आलेला वक्ता बौद्ध समाजाचा असन भाव दिव्याताई. पण मी ओबीसी समाजातला कुणबी जातीचं पार्सल आहे. म्हणून ज्या महात्म्यामुळं मी महाराष्ट्रातला एकमेव असा तरुण असा कवी आहे काका, ज्याच्या कविता विधान परिषद मध्ये 3 वेळा सादर झाल्या. एवढ्यात एक कविता व्हायरल झाली होती माई, आमची मै स्वानोटी तुमचा हल्या गाभण. ऐकली ना? हे आपणच होतो. मी महाराष्ट्रातला एकमेव असा तरुण कवी आहे की ज्याच्या कविता विधान परिषद मध्ये 3 वेळा सादर झाल्या. माई शासकीय पटलावर नोंद आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये मी कोणत्या पक्षाचा नाही, पण मी महाविकास आघाडीचा स्टार प्रचारक होतो. मला या देशाच्या माजी कृषी मंत्र्याचा डायरेक्ट फोन आला की तुम्ही आमच्यासाठी सभा घ्या. तुम्ही दादानं नाव घेतलं बरोबर, पण हे मला कोणामुळे मिळालं कि जो मांगा वो तलब के सिवा दिया तूने, कि जो मांगा वो तलब के सिवा दिया तूने, मुझ हकीर को भी राजा बना दिया तूने. कि जो मांगा वो तलब के सिवा दिया तूने, मुझ हकीर को भी राजा बना दिया तूने. पड़ा था किसी बाजार में मुझे कीमत ही ना थी, मैं खोटा सिक्का था बाबा चला दिया तूने. करतो ये प्रश्न आता देतो जवाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे. असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि महिलांना माझा प्रश्न, महिला फक्त माणसं बोलू नका, लेकरं तर अजिबात बोलू नका. कारण मी आलो अमरावतीवरून, जे लेकरू बोललं म्हणा, जे शांत राहिलं त्याच्यासाठी आम्ही सरप्राईज गिफ्ट आणलाय. जे लहान लहान लेकरं आहे काकू घरीच ठेवले ना का, घरी दिले सोनं द्याले असे आणले ना सोबत, ते गरजेचे आहे. जे लेकरं शांत राहील दिव्याताईचा कार्यक्रम होईपर्यंत, आभार प्रदर्शन होईपर्यंत, ते आम्ही देणार आहोत सरप्राईज गिफ्ट. ते देणार आहोत ना. आणि जे बडबड करण त्याच्यासाठी आम्ही गाडीत पोते आणले. तुम्ही ठरवा. बायाले माझा प्रश्न आहे काकू, महिला तुम्हाला वाटतच ना बाया कोण कोंडाला, मी विदर्भातलाच होय. बायाले पहिला प्रश्न आहे काकू, तुमच्या घरी पाहुणे आल्यावर चहा कोण नेते बैठकीत? चहा कोण नेते बैठकीत? पाहुणे आल्यावर बाई नेते का माणूस नेते? नवरा नेते का बायको नेते? बाई नेते. पोहे कोण करते सांगा लवकर? बाई करते. कोणत्या ग्रंथात लिहिलाय सांगा ना. तुम्ही किचनच्या वाटेच साफ करायच्या कामीच्या, तुम्ही गवऱ्या थापायच्याच कामीच्या. तुम्ही तुमची सावली जरी अंगावर पडली, एक टाइम कुत्र्याला भाकर टाकण्यात येत होती, पण महिलांना त्यांच्या सन्मानाचं जीवन या देशामध्ये देण्यात येत नव्हतं, व्यवस्थेमध्ये देण्यात येत नव्हतं. पण एक महिला, एक महापुरुष आपल्या समाजामध्ये असा जन्मायला आला काकू की ज्यानं या देशामध्ये पहिली शाळा मुलींची काढली. पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये तुमच्यासाठी पहिली शाळा काढली. तुम्ही तिथं गणपतीचं दर्शन घ्यायला जाता, पण भिडेवाड्यातले जरा ढुंकून बघत नाही. मी ओबीसी समाजातला आहे. नाही तर काही लोकांना आक्षेप असणार देवावर बोलून राहिला, पण देवावर बोलत नाही काकू. देव म्हणजे काय हो, की आईस देव माना वंदा गुरुजनांना, जगी भावने उनी या कर्तव्य थोर जाणं, अशी कविता होती लहानपणी मॅडम शिकवे आम्हाला. देव कायले म्हणते हो. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गाडगे महाराजच्या कीर्तनात बसायचे, गाडगे महाराज विचारायचे तुम्ही देव पाहिला का रे? लोकांनी म्हणायचे, लोक अशी वर पाहायचे. गाडगे बाबा म्हणायचे देव वरून नाही, तो पण आपल्या कीर्तनात सुटा बुटात बसलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला खरा देव आहे. त्याला म्हणते देव. म्हणून महिला कॅमेरामॅनचे जल्दी फोकस करू, मी काय म्हणतो मुद्द्यावर येऊ आपण. तुमच्या घरी पाहुणे आल्यावर पहिले चहा कोण नेते? बाई नेते. नवरा नेत नाही, घरचा घोग्या बैठकीत बसते. पण तुम्ही गवऱ्या थापाच्या कामीच्या होत्या,
तुम्ही इंधनाच्या कमीच्या होत्या, पण एक महात्मा आणि एक महात्मा महिला या देशामध्ये अशी जन्मायला आली, ज्यांनी तुम्हाला डॉक्टर केलं, इंजिनियर केलं, कलेक्टर केलं, IPS अधिकारी केलं. नव्हे तर या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आमच्या अमरावती जिल्ह्यातल्या प्रतिभाताई पाटील झाल्या. आणि आता आदिवासी समाजाच्या एसटी मधून किती सीट आल्या राखीव? 8. 13 आहे ना? 13 आल्या. लक्ष देऊ नाही का? ह्या देशामध्ये कमळाचं फूल एवढं जहर पसरवत आहे, एवढी विषमता पसरवत आहे. तुमच्या गावामध्ये कुठला कार्यक्रम असला तर शासकीय नियमानुसार तुम्ही पहिले सरपंचाले बोलावता का नाही बोलावत? पण या देशामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराची स्थापना होती, पण या देशाच्या पहिल्या नागरिक राष्ट्रपती त्या फक्त आदिवासी समाजाच्या आहे, म्हणून त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. एवढा आदिवासी समाजावर अन्याय या देशामध्ये इथल्या व्यवस्थेकडून करण्यात येत आहे. म्हणून तुम्ही लक्ष द्या. आपल्यावर उपकार कोणाचे आहेत? तर आपल्यावर उपकार आहे बिरसा मुंडांचे, आपल्यावर उपकार आहे सावित्रीबाई फुलेंचे, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचे. ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्या संतानं आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या. संत म्हणजे कोण? धान दुपारा दाखवणारे संत असतात का? चमत्कार दाखवणारे संत असतात का? नाही. आसाराम राम रहीम संत आहे का? नाही. हे आहे जंत. जे चमत्कार करतात त्याला काय म्हणतात? जंत. आणि जे समाजाच्या कामात येतात त्याला म्हणतात संत. ज्या संतांना आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या, पण स्वतःच्या मुखात एखादा बुंदीचा दाना सुद्धा घेतला नाही. ज्या संतांना गावागावामध्ये जाऊन रस्त्यावरची घाण तर स्वच्छ केलीच, पण लोकांच्या मस्तकातली अंधश्रद्धेची घाण सुद्धा स्वच्छ केली. आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की बाबा रे कशी भाजी तुम्ही? अरे डोक्यात पचपच उवा आहे, नाका शेंबूड आहे, पोटात घाण आहे, डोळ्यात चिपडा आहे. आणि देवाले काय जेवढं रिकामपत आहे का जी तुमच्या अंगात आले? देव कधी कुणाच्या अंगात येत नसते. देव अंगात आणणारे हे पाखंडीच असते. गाडगे बाबा कीर्तन करायचे की बाबा हो तुम्ही देव पाहिला का? लोक म्हणायचे नाही पाहिला. मग देव किती आहे रे? तुम्ही सांगा देव किती आहे? सांगा ना. आपल्या देशातले लोक जरी सत्तेतले लोक म्हणत असन की आम्ही हिंदुत्वासाठी आलो, हे हिंदुत्वाले गद्दार झाले. आम्ही हिंदुत्वासाठी आलो, पण आमचे देव एवढे इमानदार आहे. जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली 33 कोटी देव आपल्याच देशात राहिले, या काही पाकिस्तान मध्ये नाही गेला. त्या देवाचा तरी आदर्श घ्यायला पाहिजे. त्या चोरांनी आम्हाला लुटलं जे. गाडगे बाबा कीर्तन करायचे देव किती आहे? लोक म्हणायचे बाबा देव एक आहे. मग तुम्ही म्हणता देव एक आहे, मग आपल्या गावातली मरी माय कोण आहे रे बा? लोक म्हणायचे बाबा देव आहे. मग आता देव किती झाले? लोक म्हणायचे बाबा देव 2 झाले. मग तुम्ही म्हणता देव 2 झाले, मग आपल्या गावातला भैरोबा कोण आहे रे बा? लोक म्हणायचे बाबा देव आहे. मग आता देव किती झाले रे? बाबा देव 3 झाले. मग तुम्ही म्हणता देव 3 झाले, मग आपल्या गावातला गुन्हा बाबा कोण आहे रे बा? आहे लय गुन्हा बाबा. रात्रीचं माझ्या स्वप्नात आले दर्शन घडले, लाखनवाडीचे गुणंत बाबा डोळ्यानं पाहिले. अरे बाबा एकच, तो आमचा बाबासाहेब आंबेडकर. आणि तुमचे बाबा घरचे. गाडगे बाबा म्हणायचे देव किती आहे रे? लोक म्हणायचे बाबा देव 4 झाले. मग तुम्ही म्हणता देव 4 झाले, मग आपल्या गावातला खंडोबा कोण आहे रे बा? लोक म्हणायचे बाबा देव आहे. मग देव किती झाले? लोक म्हणायचे बाबा देव 5 झाले. मग तुम्ही तर म्हणे देव एकच आहे. मग एवढा मोठा कारखाना आला कुठून? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंगभूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है. सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो करके, फिर लहर बना नदिया बहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. कुणी त्याला गॉड म्हणते, कुणी अल्लाह म्हणते, कुणी निर्मिक म्हणते, कुणी देव म्हणते. देव एकच आहे. हे ज्या राष्ट्रसंतांना सांगितलं ते राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि ज्या ज्या हुतात्म्यांनी आमच्या या समाजासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या सर्वांच्या स्मृतीला नतमस्तक होऊन आणि इथे उपस्थित असलेल्या तमाम आंबेडकरी अनुयायांच्या स्मृतीला, तुमच्या चरणाला
नतमस्तक होऊन स्टेजवर असलेल्या सगळ्यांचं स्वागत करून एकदा जोरदार टाळ्या उद्या. त्या कार्यक्रमाची फक्त 15 ते 20 मिनिटात मी अटकवणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न लवकर एकाएक मुद्दे आपल्याला वापस घ्यायचे, कारण दिव्याताईचं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आणि मायापेक्षा जास्त लोक दिव्याताईले पाहिलेले आहे, कारण त्याचे मिलियन्स मध्ये फॉलोवर आहे बा. आणि आम्ही बाय त्या आम्ही स्टँडवरचे आहे सध्या असं म्हणलं ताई ते. पण त्या आंबेडकरी चळवळीचं खूप चांगलं काम करतात की अलगार शोषितांचा माझ्यामधून येतो आवाज, बा भीमाचा माझ्यामधून येतो, माझ्यामधून येतो गांधी सुभाष बाबू, दाभोळकर उद्याचा माझ्यामधून येतो. नुसत्याच शाहिरांना पकडून काय करता, सरदार शाहिरांचा माझ्यामधून येतो. रंगास सावळ्या या समजू नका निकामी, विठुराय पंढरीचा माझ्यामधून येतो. म्हणून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिला प्रश्न जो माझ्या प्रश्नाचं उत्तर देन, तुम्हाला सांगितलं ना आधी, काही लोकांना सवय असते की बोलायला आलेला पोरगा हा बौद्ध समाजाचा असावा. बौद्ध समाजाचा नाही आहे, पण बौद्ध विचारांचा आहे. लक्षात ठेवा, बुद्धिझम इज नॉट रिलिजन, इट इज अ वे ऑफ लाईफ. बुद्ध धम्म आहे, धर्म नाही. बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही. बुद्ध माणूस आहे, बुद्ध माणूस आहे, बुद्ध देव नाही. बुद्ध करुणा आहे, बुद्ध सजा नाही. बुद्ध शांती आहे, बुद्ध अहिंसक नाही. बुद्ध श्रद्धा आहे, बुद्ध अंधश्रद्धा नाही. आणि बुद्ध प्रबुद्ध आहे, बुद्ध युद्ध नाही. लक्षात ठेवा. म्हणून बुद्ध हा कुठला धर्म नाही, तो धम्म आहे, ज्याची आपण शिकवण घेतली पाहिजे, ज्याच्याकडून आपण शिक्षा घेतली पाहिजे. पहिला प्रश्न टाकू, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, काही लोकांचा आक्षेप आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे फक्त बौद्ध समाजासाठी लिहिलं. मग माझा पहिला प्रश्न अशा लोकांसाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर कोणत्या धर्माचे होते? कार्यक्रम झाल्यावर सत्कार घेणारा मी तेवढी घाम पुसतो माया, लवकर सांगा. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, बाबासाहेब आंबेडकर कोणत्या धर्माचे होते? नाही ना, असं नका करू ना, आनंदा घरावर गोटे माया. माया समाजाचे नव्हते आणि तुमच्या समाजाचे नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 ला हिंदू धर्माचा त्याग केला. संविधान केव्हा लिहिलं? आणि 1956 ला धम्माची दीक्षा घेतली आहे. बरोबर चूक का? बरोबर. माझ्यापेक्षा चांगली विद्वान लोक बसले या ठिकाणी आणि त्याचंच मार्गदर्शन घेऊन मी बोलत असतो. त्याला माहित आहे, पण तुम्हालाही माहित असलं पाहिजे ना. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली हिंदू धर्माचा त्याग केला. 1956 ला धम्माची दीक्षा घेतली. मग मधातल्या 20 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकर कोणत्या धर्माचे होते बा? आता त्या 20 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये सगळ्यांसाठी समान हक्क टाकले. त्याचं कारण एक होतं की बाबासाहेब आंबेडकर तेव्हा कोणत्याही जातीचे नव्हते, कोणत्याही धर्माचे नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं, ट्रू सिटीजनशिप इज लाइंग इन फुलफिलिंग अवर ड्युटीज विथ सिन्सिअरिटी, एन्शुरिंग जस्टिस, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी फॉर ऑल. खरं नागरिकत्व याच्यातच आहे की सगळ्यांसोबत तुम्ही न्याय, समता आणि बंधुता राखून ठेवणे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि ते संविधानाचं आपल्याला इथे ते संविधानाची शिकवण आपल्याला या ठिकाणावरून घ्यायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्यवस्था आपल्याला सांगितली की आपल्याला आता आवाज आपल्याला बुलंद करावा लागेल. त्या दादांनी मगाशी भाषण केलं आणि अत्यंत सुंदर त्याने एक वाक्य सांगितलं, पण जेवढ्या सुंदर त्यानं सांगितलं ना तेवढ्याच प्रखरतेनं त्या वाक्यानं आमच्या काळजावर आघात सुद्धा केला. कारण त्यांनी खरी परिस्थिती मांडली की आमच्यातले लोक आता आम्ही तुम्ही वेगळे नाही आहे. हो, नाही तर म्हणा हा कुणबी समाजाचा ना, आम्ही बौद्ध समाजाचा, हा कुठं आमची भूमी राहिला. आमच्यातले लोक काही गद्दार झाले, त्यांच्यासोबत बसायला गेले, ते तिथून आम्हाला ऑर्डर झाडतात. लाडकी बहीण आणली. हो, लाडकी बहीण आणली, 1500 रुपये वाटले. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा धनबादला गेले, ज्या महिलांना वाटतं काकू की 1500 रुपये दिल्या म्हणून तुम्ही यायच्या लाडक्या बहिणी झाल्या, पण तुम्ही लाडक्या बहिणी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आहात. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धनबादला गेले, आणि धनबाद हे आपल्या देशातलं सगळ्यात मोठं कोल माईलचं ठिकाण आहे. तुमच्या इथं कोल माईन आहे ना? सगळ्यात मोठं देशातलं कोल माईनचं ठिकाण.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धनबादला गेले आणि धनबादला गेल्यानंतर एका खड्ड्यामध्ये 400 फूट आत खोलीमध्ये एक 7 महिन्याची गर्भवती महिला आपल्या डोक्यावर टोपलं घेऊन ते कोळसे फेकत होती. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आतासारखे नेते नव्हते. आताचे नेते तर पिकाची पाहणी कराले रेंज रोवर घेऊन येते आणि ते धुळ्यावरूनच वापस जाते, अंदर गाडी नाही टाकत. आमच्या महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन साहेब शेतावर गेले नाही. शेतात भेटणे आला निजाम नाही, जाहीर कोणताही केला इनाम नाही, छातीत लागतो साहेब हातभर कलेजा, हल्ली किसान होणे आसान काम नाही. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोळशाच्या खाणीमध्ये उतरले, काका लाडक्या बहिणींनो ऐका, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोळशाच्या खाणीमध्ये उतरले, 400 फूट आत खोलीमध्ये उतरले आणि त्या गर्भवती महिलेला विचारलं की तुझ्या घरी अशी कुठली बिकट परिस्थिती आहे की तू 7 महिन्याची गर्भवती असताना सुद्धा कोळशाचं टोपलं डोक्यावर घेऊन पुंजाने फेकायला जात आहे. त्या गर्भवती महिलेनं सांगितलं की माझ्या घरी खायची सुद्धा सोय नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यामधून अश्रू आले आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांसाठी हिंदू कोड बिल लिहिलं आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून लाडक्या बहिणींनो इमानाला जागा. हो, नाही तर काही बायाईनं दुसऱ्या, आता माझा एक मित्र आहे ज्यानं महाविकास आघाडीचं काम केलं, पण ज्याच्या बायका महाविकास आघाडीच्या शहराध्यक्ष होत्या त्यानं त्याच्या मैत्रिणीने सांगितलं पण पुढच्या महिन्यात म्हणे 2100 येणार आहे म्हणे, मारा म्हणे मतदान महायुतीले. कमळाच्या फुलांना बर्बाद केलं. गुलाबी जॅकेटवाले 50 खोकेवाले कमळाबाईच्या नादात सगळे गुलाबराव झाले, अशी परिस्थिती आहे आता सध्या महाराष्ट्राची. म्हणून कास्तकाराची लय परिस्थिती बिकट केली, कास्तकाराची परिस्थिती बिकट केली. मी का बरं सांगत आहे, हा कार्यक्रम कशासाठी घेतला? हो, वामनदादा म्हणतात भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे, दिनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे, उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी, अशासाठी भीमा तुझ्याकडचे ध्यान मागावे, तुझी निष्ठा तुझे जीवन तुझी श्रद्धा भीमावरची, नसावी नाटकी वामन खरे बलिदान मागावे. आणि ते समाजासाठी तुमच्या क्रांतीचं बलिदान मागायला या ठिकाणी तुम्हाला हा भीमाचा अनुयायी सांगायला आलेला आहे, लक्षात ठेवा. हा कार्यक्रम कशासाठी घेतला काका? अमर भाऊंनी हा कार्यक्रम कशासाठी घेतला? आमच्या सचिन भाऊ मोडगरेंनी या कार्यक्रम कशासाठी घेतला की तुम्ही इमानाने जागृत राहायला पाहिजे. तुम्ही तुमचे मतदान 500 रुपयात 1000 रुपयात विकले नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आणि आमच्या शेतीच्या धुऱ्यावर आले. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम 39 हे शेतीसाठी लिहिली. तुमच्या इकडे धानाचं उत्पन्न होते, बाबासाहेब आंबेडकरांनी कलम काढली हो 39 शेतीसाठी कलम. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कर्जमाफीची योजना, जर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 39 लिहिली नसती तर शेतकऱ्यांना आजच्या काळामध्ये कर्ज मिळालं नसतं आणि कर्जमाफीही मिळाली नसती. धन्यवाद म्हणा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, ज्यांनी शेतकऱ्यांचं भलं हे संविधानाच्या माध्यमातून केलं. मात्र या सरकारनं आम्हाला मारून टाकण्याचं काम केलं साहेब, मारून टाकण्याचं काम केलं. सोयाबीन कास्तकाराचा पोरगा आहे, माझ्या बापाला भाषण देता येत नाही काका. माझा बाप 7वी नापास आहे, 7वी नापास आहे. पण मी काही कोणत्या नेत्याचं पिल्लू नाही आहे आणि मी काही कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता नाही आहे. ज्याच्या स्टेजवर गेलो त्याच्या समोर सांगितलं आम्ही, आमचा नेता एकच आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येक शोषिताचा आधार भीम आहे, गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे, भांडू नका कुणी रे नेतेपणास येथे, साऱ्या गटातटाचा सरदार भीम आहे. म्हणून आपला कोणी नेता नाही, पण आपण चांगल्या लोकांना समर्थन करायला येतो. म्हणून अमर भोवले आमच्या रवींद्र भोवले समर्थन करायला आलेलो आहे. आणि आदिवासी बांधवांनो लक्षात ठेवा, या सरकारनं आधी तुमच्या जमिनी हडप केल्या. इंग्रजांनी 1882 मध्ये तुमच्यासाठी फॉरेस्ट ऍक्ट आणला होता. तेव्हा बिरसा मुंडांनी गावागावामध्ये जाऊन सांगितलं होतं की टोपी टोपी एक है, टोपी टोपी एक है, साहब साहब एक है. म्हणजे हे मनोवादी लोक इंग्रजांसोबत मिळालेले आहे. तेव्हा आदिवासी समाजाच्या बिरसा मुंडांनी गावागावामध्ये जाऊन लोकांना सांगितलं, जागृत केलं की टोपी टोपी
पी एक है, साहब साहब एक है. लोक पेटून उठले. बिरसा मुंडांच्या काळामध्ये जेव्हा या देशाची लोकसंख्या 33 कोटी होती, तेव्हा बिरसा मुंडांच्या बाजूने 7,000 लोक होते. तेव्हा मोबाईलही नव्हता, तेव्हा पत्रही नव्हतं, तरी 7,000 लोक उभे झाले. तरी त्यांचा घात सुद्धा त्यांच्याच लोकांना केला आणि आपले घात आपलेच लोक करून राहिले. म्हणून आदिवासी समाजाच्या लोकांनी सुद्धा आता जागृत होण्याची गरज आहे. कारण आपल्या याच्यामध्ये दुसऱ्या लोकांना घुसवण्याचं काम हे त्या जातीनं नाही केलं, ही व्यवस्था वरून पेटवत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, हिंदू विरुद्ध मुसलमान. हो, हम वतन है इन्हें बेसुध न समझा जाए, प्यार के फूलों को बारूद न समझा जाए. जो है मुजरिम उसे सूले पे चढ़ा दो, लेकिन हर मुसलमान को दाऊद न समझा जाए, याद रखना. हो, जेव्हा रॉकेट लॉन्चर घेऊन अब्दुल हमीद नावाचा मुसलमान पाकिस्तानच्या सेनेसमोर उभा झाला, तो अब्दुल हमीद सुद्धा या देशाचा क्रांतिकारी चळवळीचा पाईक होता. म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी हा कार्यक्रम आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या आमच्या रवींद्र भाऊंसाठी आणि आमच्या अमर भाऊंसाठी. जाता जाता फक्त एवढं सांगतो की या सरकारने आपल्यावर अन्याय केला नाही, लय लांबवलं असतं. मी आमच्या दिव्याताईंना बोलायचं आहे, त्या सुद्धा तुमच्या समोर अर्धा ते पाऊण तास संवाद साधणार आहे. फिर कभी मिलेंगे, कल और आएंगे, नगमों की खिलती कलियां चुनने वाले, हमसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले. क्यों कोई मुझको याद करे मसरूफ जमाना मेरे लिए, मैं पल दो पल का शायर हूँ. पल दो पल मेरी कहाणी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है. कधीतरी भेटू आणि क्रांतिकारी विचारांच्या वादळानं भेटू. आणि या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो गडे हो, हात जोडून विनंती करतो. मी अदानी अंबानीचं पोरग नाही, मी राजकीय नेत्याचा पोरगा नाही, पण या सर्वसामान्य कुटुंबातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, बिरसा मुंडांच्या, क्रांतिकारी बिरसा मुंडांच्या खरे अनुयायी असणाऱ्या आमच्या रवींद्र भाऊ आणि अमर भाऊंना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी 2 एकऱ्या कास्तकाराचं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून जाता जाता एवढंच म्हणतो की दरवाजे उघडा, शोषितांनो प्रहार करा. की दरवाजे उघडा, शोषितांनो प्रहार करा. जबान खोला आणि व्यवस्थेची तक्रार करा. की दरवाजे उघडा, शोषितांनो प्रहार करा. जबान खोला आणि व्यवस्थेची तक्रार करा. गावोगावी फिरते आहे हिटलरांची टोळी. तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर तयार करा. तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर तयार करा. एवढाच आशावाद. आणि सगळ्यांनी 2 हात वर करायचे. आपले राधे राधे नाही म्हणायचं आपल्याला. हो, प्रदीप मिश्रा सारखं थोडे संविधानच बदलून टाकतो. त्या बापाची हिंमत आहे. दोन्ही हात वर करा. हो, जो हात वर करत नाही लक्षात ठेवा, ते जेवणच नाही उद्याच, आज नाही जेवण. मी जय म्हणतो, मी काय घोषणा देतो, सगळ्यांनी जय म्हणायचं आहे. हा, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. ज्या बायाच्या घरचे माणसं आले असेल त्याच्याकडे लक्ष ठेवा. आपल्या घरचा जर माणूस जय म्हणत नसेल तर जेवण देऊ नका. काकूने वाटत असेल लय वेळचं लांबवलं बुहाऱ्यानं, स्वयंपाक करायचा आहे अजून घरचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिकारी बिरसा मुंडा